यस यापुढे होणार सामना पाहुशाल गणेश श्री गणेश 11 धोबीपाडा त्यांना फाईट देईल रविराज स्पोर्ट्स कोठारे. आपण नक्कीच आला सुद्धा रिपोर्टिंग करायचंय. पाहू शकाल सामन्याला होते सुरुवात. हसनगाव त्यांना फाईट देते शरणीला उकलवाडी. हसनगाव संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करता निर्णय केला. बॅटिंगसाठी नक्की शरण 11 उकलवाडी संघाला नक्की इन्व्हाइट केले गेले. दोन्ही संघांना शुभेच्छा. 4 षटकाचा सामना असेल, नोंद घ्यायचे. यस सलामीर पाहू शकाल नक्की स्ट्रायकिंग वरती पांडुरंग, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो महेश, तर वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक गोलंदाज किरण पाहायला मिळतोय. यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रिवार मानाचा मुजरा, ज्यांना घटना आलेली, ज्यांनी संविधान लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. आमची संस्कृती आदिवासी, आमचा धर्म आदिवासी, आदिवासी देव राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना शतशः नमन करून सहर्ष स्वागत सुस्वागतम. पंचाने दिला ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. काही मान्यवरांचा शुभागमन झालाय. या आदिवासी सरपंच चषकामध्ये संपूर्ण पाहुण्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदिवासी सरपंच चषक 2025 पर्व पहिला बॉल पहिली मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल किरण, पहिलाच बॉल लोअर फुलटॉसचा बॉल, चांगलासा फटका सजवायचा होता. बॉल चला बॅकवर्ड पॉइंटला. हो क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग जुळत नाहीये. पहिल्याच बॉलवरती पहिल्याच विकेटचं पतन. महेशचा मात्र खेळ संपवला गेलाय. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग मात्र जुळत नाहीये. आणि पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते नक्की विकेटचं पतन. महेशचा खेळ संपवला गेला. जबरदस्त बॉल वापरला गेला होता गोलंदाज किरणच्या माध्यमातून. यस राजाराम डोंगरे साहेबांचं शुभागमन झालाय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मी विनंती करतो आपण स्थान बनवायचंय. नक्कीच जी नक्कीच समोर बाईक लावलेली, ती बाईक काढायची विनंती करतोय, कारण की त्याचा रिफ्लेक्शन डोळ्यावरती होतोय. विनंती करतोय. दुसरा बॉल किरण तयार. बॅटिंगला दशरथ केवारी. ओरपीचा बॉल सरळ उडवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. या बॉल मध्ये नक्कीच पाहू शकाल आदिवासी सरपंच चषक चौकार 4 धावा. इथे सुद्धा नक्कीच पाहू शकाल इंट्रू दी गॅपने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल चालाय चक्कावरला भेदून. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकता दशरथ केवारी तुटून पडला गेला या बॉल वरती. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार. शरण्या 11 8 याकडे वरती.
टू बॅक दोन चौकार ठोकले गेलेत नक्की दशरथ केवारी या बॅटरने, जसं काही नक्की दगडमध्ये सेट होणारा फलंदाज, कारण पहिल्याच बॉलमध्ये नक्की महेश यांची नक्की विकेट गेली होती. दरम्यान पुढील बॉल किरण बॅटिंग मार्ग दशरथ, रिव्हरचा फटका सजवायचा होता. हो इंटू द गॅप केली आहे चुकी फिल्डरने, चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या परिपटलावरती बॉल निघून चाललाय. शॉट थर्ड मॅनला बीट करत बॉल निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचे 3 बॉलमध्ये 3 चौकार. बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती चौकार. चांगली अशी नक्कीच आक्रमकता दाखवली गेली आहे. दशरथ केवारी नक्कीच पाहू शकाल ऑन फायर नाव. गोटेकरच्या क्रीडांगणावरती जो प्रेक्षकांचा वर्ग जुळला गेला, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आदिवासी सरपंच चषकामध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. ज्याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. स्पर्धेचे मुख्य आयोजक गोटेकर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेब यांनी मात्र नक्कीच आदिवासी नक्कीच पाहू शकाल आदिवासी खेळाडूंना प्लॅटफॉर्म, योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र केले गेले. जावा मॅचकडे. इथे सुद्धा नक्की शफल झाले होते, रूम बनवून खेळायचं होतं. चांगला बॉल, याला म्हणतात नक्की गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेलाय. यावेळी मात्र आलाय चेंडू डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. धाव फलक होती 12. 1 गडी बाद 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. गोलंदाज किरण, पुन्हा एकदा आसनगाव एन कडनं दशरथ केवारी बॅटिंगला. स्लोवन गतीचा बॉल, जबरदस्त फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन काय पंच दिला गेलाय. बॉल निघून चाललाय नक्की इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. बॉल सीमा पार, चौकार. येस, थँक्यू सो मच डीजे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जबरदस्त पाहायला मिळाली बॅटिंग दशरथ केवारीच्या बॅट मध्ये. नक्की 4 चौकार आले गेले. चांगली पाहायला मिळते सुरुवात. पहिल्या बॉल मध्ये नक्की पाहू शकला रनआउटच्या मोबदल्यात महेश बॅक टू पवेलियन झालं होतं. त्यानंतर मात्र दशरथ केवारी पाहू शकाल मित्रांनो. एका बाजूला आसनगाव तर दुसऱ्या बाजूला उकलवाडी, शरण्य उकलवाडी. अर्थात नक्की शहापूर तालुक्यातील नक्की मातीचं धरण होत आहे मुरबी धरण. या मुरबी धरण प्रकल्पग्रस्त संघ पाहायला मिळते उकलवाडी. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सोमनाथ इथे सोनकी अडवा बाटणे, चांगलासा फटका अक्रॉस द लाईन. फटका मात्र सजवला इंट्रू दे गॅपने. चांगलासा क्षेत्ररक्षण पाहू शकाल. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण येतो. बॅकअप पेट्रोलिंग करतोय. याला मात्र नक्की पाहू शकाल वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यस, पृथ्वी सरांचे नक्की दोन्ही समांतर धावा येतील. अवांतर एक वाईट बॉलच्या साह्याने धावू संख्या पुढे जाताना पाहायला मध्ये 19 याकडे वरती. स्कोर मित्र नक्की यशवंतजी वाघ सर जुळले गेलेत, आपले विशेष आभार. स्लोवन गतीचा बॉल इथे मात्र नक्की मिस टायमिंग होता. मात्र एक सिंगल मात्र 30 सर्कल मध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने धावू संख्या पुढे जाताना पाहायला मिळते 20-20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते मित्रांनो. उकलवाडी या संघाची धाव संख्या 20-20. धावस का पाहायला मध्ये एक गडी बाद 20. पुढील बॉल पण गोलंदाज सोमनाथ.
हाय बॉल वरती नक्कीच पाहू शाल थोडीशी पिचिंग पाहायला मिळते मित्रांनो, खराब झालेली पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावू शकत धाव फलकावरती पाहायला मिळते. 21-21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 21 धावा धाव फलकावरती शरण्य 11 अवकलवाडी संघ. पुढील बॉल पुन्हा सोमनाथ तयार. बॅटिंगला असेल दशरथ केवारीची बॅट आज बोलली आहे. दशरथ केवारीची बॅट बोलली आहे. 6 बॉल नक्कीच 16 वरती खेळतोय हा बॅटर. तब्बल 4 चौकार आले होते पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्या बॅट मधनं, तो बॅटिंग मार्फती. पुढील बॉल सोमनाथ. याही वेळेला नक्की लेंथ आणि लाईन चेक केली जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक नक्की पाहू शाल वाईट टाकले जात आहेत. 4 षटकाचा सामना पाहायला मिळतो मित्रांनो. हो इथे मात्र नक्की स्लो वन गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन. अतिशय नक्की चांगला बॉल वापरला गेलाय. थोडंसं अचंबित सरप्राईज बॉल पाहायला मिळतोय. धाव फलकावरती नक्की एक गडी बाद 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पुढील बॉल याही बेला नक्की पाहू शाल वाईट बॉल, खराब लेन खराब लाईन पाहायला मिळते. वारंवार नक्की वाईट चेंडू टाकले जात आहेत. धाव संख्या नक्की एकने पुढे जाते. 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 24 धावा धाव फलकावरती. नक्की विशेष आभार आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर आपलं नक्की धन्यवाद देतोय. संपूर्ण या मंडळाचा आई गावदेवी स्पोर्ट गोठेकर विशेष सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. इथून हा शॉर्ट पुलचा फटका, शॉर्ट पुल करायचा होता, बॉल करता आला नाही आहे. तिथे मात्र पाहू शकाल लांबी गाठली होती, अंतर गाठता आलं नाही आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. पांडुरंग या बॅटरचा खेळ समाप्त झाला गेलाय. दुसऱ्या विकेट येस थँक्यू. सुंदर सॉंग्स आपण या स्पर्धेत नक्कीच ऐकायला पाहायला मिळालं. येस पुढील बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज सोमनाथ. इथून नक्कीच आडव्या बॅटने चांगलासा स्लाइस केला, फटका पाहू शकाल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचलणार फेकी करणार तो पर्यंत मात्र पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट केले गेल्या. 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 26 2 गडी बाद 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. शरण्या 11 अवकलवाडी या संघाची धाव संख्या. यस नक्कीच येस थँक्यू. नक्की धाव संख्या पाहायला मिळते 65. 3 गडी बाद 65 धावा. पुढील बॉल कॅन्डी. बॅटिंगला हरी. शॉर्ट पुलचा फटका इथे सोडा बोट मिस टायमिंग आहे, पकडावा लागेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र पाहू शकाल झेल पकडला जातोय. पहिल्या नक्कीच पाहू शकाल. नक्की पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये धाव संख्या पाहायला मिळाला नाही. 65 आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. 24 बॉल आणि नक्की 66 धावांची गरज. चला लवकर फिल्डिंग सजवायची आहे. आणि चला श्री गणेश 11 धोबीपाडा टीमचे कॅप्टन आणि रविराज स्पोर्ट कोठारे टीमचे कॅप्टन. चला यायचा टॉस साठी आपण जी फॉर्मॅट आहे ती मात्र कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आपला ड्रेस कोड कलेक्ट करायचा आहे. चला सतीश धोबीपाडा टीमचे कॅप्टन यायचे आपण लवकर. धोबीपाडा टीमचे कॅप्टन सतीश धोबी, मी विनंती करतो यायचं लवकर रिपोर्टिंग करायचं आपण.
विराज स्पोर्ट्स कोठारे यानंतरचा सामना रविराज स्पोर्ट्स कोठारे त्यांना फाईट देईल नक्की श्री गणेश धोबीपाडा. चला लवकर लवकर यायच्या टास्क साठी विनंती करतोय. सतीश धोबी आपण आला सध्या लवकर लवकर संपर्क साधायचा. धोबीपाडा टीमचे कॅप्टन. पहिल्याच मॅच मध्ये नक्की षटकार आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये 66चं टार्गेट दिलं गेलंय. चला लवकर फलंदाज उतरवायचे आहेत पटापट आसनगाव संघ. आणि नक्कीच खेळाडू नक्कीच कक्ष 2 दिले गेलेत. आपण खेळाडू मध्ये नक्कीच खुर्च्या दिलेल्या आहेत, चेअर्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आसनस्थ व्हायचं खेळाडूंसाठी. पिण्याची पाण्याची व्यवस्था नक्कीच केली गेली आयोजकाच्या माध्यमातून, कारण ऊन भरपूर आहे मित्रांनो. जो प्रेक्षक राजा वर्गासाठी नक्की पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. सलामीर जोडी पाहायला मिळते नक्की. महेश आणि कॅन्डीची जोडी. सलामीर पाहू शकता नक्की 24 बॉल 66 टार्गेट दिलं पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो रनांची काही कमी नाहीये मैदानामध्ये, कारण नक्की आउटफील्ड खूपच फास्टर आहे. त्याच्यामध्ये नक्की जी विकेट आहे ती मात्र कॉन्क्रीटची विकेट. बॅटिंग आणि बॉलिंग साठी नक्की अनुकूल आहे ही विकेट. मैदान पाहायला मिळतं नक्की गोठेघरचं. जबरदस्त नक्कीच पाहायला मिळालं मित्रांनो. आयोजन नियोजन 1 नंबर. गणेशजी कांबडी साहेब म्हटलं की नक्की कार्यक्रम 1 नंबर पाडताना पाहायला मिळते आमची संपूर्ण कमिटी. त्याच्यामध्ये नक्की आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुक्याचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी सर्व कमिटी. त्याचबरोबर नक्की विशेष आभार आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर बी. सामने होते सुरुवात. बॅटिंग मार्क वरती महेश, नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतं कॅन्डी, तर गोलंदाजी मार्क मध्ये नक्की दशरथ केवारी. पहिलाच बॉल मध्ये चांगलाचा फटका पाहू शकता. मिस टायमिंग हो कॅप्टन कुल तिकडे उपस्थित होते, त्याने केली नाही चुकी. पहिल्याच बॉल वरती पहिल्याच विकेटचं पतन. फलंदाज महेशचा खेळ संपवला गेलाय. इथे मात्र 0 वरती जावं लागेल फलंदाजाला. पहिल्याच बॉल वरती पहिल्याच विकेट, फलंदाज गॉन.
सर थँक्यू सो मच डीजे धावस का धाव फलकावती नक्की 4 याच प्रकारे फटकाबाजी करावं लागेल तर 66 चं टार्गेट दिलं गेलंय 66 चं 66 चं टार्गेट दिलं गेलंय त्याचा पाठलाग करणार नक्की पावशे उतरलेला संघ आसनगाव पुन्हा एकदा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळते लॉंग ऑफ क्लिअर होईल का लॉंग ऑफला क्लिअर परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट 100% एफर्ट आपल्या टीम साठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी हे एफर्ट्स मात्र दिले गेलेत जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 2 धावा कंप्लीट 2च्या साईने धावसका जाते 6 आकड्यावरती एक गडी बाद 6 धावा धाव फलकावरती पुढील बॉल पुण्याचा गोलंदाज सज्ज पुण्याचा स्ट्रेट डाऊन करून सरळ पाठने मात्र फटका सुजवला ॲज अ स्ट्रेट ॲज अ एरो फटका पुण्याचा नक्की एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र येत आहेत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट एका सिंगलच्या माध्यमातून धाव संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 7 या आकड्यावरती नक्की एकदा टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते कव्हर केली जाते जे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जुळले गेलेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये चांगली स्पर्धा पर्व पहिलं पाहायला मिळेल मित्रांनो खूपच नक्की प्रतिसाद मिळतो या स्पर्धेसाठी 100 टीम्सना इन्व्हाइट केले गेले त्याच्यामध्ये शहापूर तालुक्याचे 60 संघ आणि शहापूर तालुक्याच्या बाहेरचे 40 संघांना इन्व्हाइट केले गेले पुढील बॉल पुण्यात दशरथ कॅन्डीसाठी इथे मात्र नक्की शॉर्ट ऑफ फुलचा फटका पाहायला मिळतोय मिडल ऑफ द बॅट करता आलं नाहीयेत एक धाव कंप्लीट एका धावेने धाव फलक मध्ये पुढे जाताना पाहायला मिळतंय 8 या आकड्यावरती यस रविराज स्पोर्ट्स कोठारे टीमच्या कॅप्टन्स आणि श्री गणेश 11 धोबीपाडा चला यायचं लवकर लवकर कोठारे आणि धोबीपाडा लवकर लवकर लेट येईल त्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल पॅनल्टीचा सामना करावा लागेल स्लोन गतीचा बॉल उडवलाय बॉलला आसमान दाखवला गेलाय बॉल चाललाय छुमंतर सीमा पार षटकार 6 धावांसाठी धन्यवाद राजारामजी डोंगरे साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोठेकर आपण आलात या ठिकाणी स्पर्धेची शोभा वाढवली त्याचप्रमाणे अनंताजी दगडू डिंगोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अंकुशजी बरतड साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करावा चला मालिश बॉल द्यायचं विनंती करतोय धावस का धाव फलकावती पहाडमध्ये 20 धावा कॅन्डी जर राहिला तर नक्की सासनगाव संघाची नक्की पाहूशाल संपूर्ण जबाबदारी कॅन्डी या बॅटर मध्ये असेल त्याची बॅट लागली आहे तर नक्की बॉल द्यायचं विनंती करतोय
धावसका धाव फलक 20-20 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 20 धावा धाव फलकावरती. कारण आमच्या प्रमुख मान्यवर पाहुशाल उपस्थित दाखवतायत. या संपूर्ण मान्यवरांचा सहर्ष स्वागत सुस्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये या गोठेघरच्या क्रीडांगणावरती गोठेघरच्या मैदानावरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसका पाहामध्ये 20. अजूनही 17 बॉल 46 धावांची गरज. 17 बॉल 46. पुढील बॉल कॅन्डीसाठी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन सरळ पटपाटने मात्र फ्लॅट. हो क्या बात आहे. कॅच नाही तर मॅच पकडली गेली आहे कॅन्डीचा झेल. इथे मात्र पाहू शकला आसनगाव संघ. आसनगाव संघाला सुद्धा माहित आहे. आसनगाव संघाच्या नक्कीच पाठी राख्यांना सुद्धा माहित आहे की हा झेल घेतलाय का मॅच पकडला गेलाय. शरण्य इलियन उकलवाडी संघानं पाहू शकाल. 2 गडी बाद धावसका 20. कॅन्डी यांची विकेट गोल्डन विकेट म्हणावं लागेल या मॅचची. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज मुकुंद. बॅटिंगला गणेश. फटकेबाजी जर करावी लागेल आसनगाव या संघाला जर जिंकण्यासाठी. अजूनही नक्कीच भरपूर धावांची गरज आहे. त्याचा पाठलाग करायचा आहे. 66चं टार्गेट दिले गेले त्याचा पाठलाग करायचा. पुढील बॉल मुकुंद. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने लॉस्ट स्टेट फटका खेचून दिलाय फेकून मारला गेलाय. बॉल चाललाय बॉल गोइंग ऑन. बॉल चला आउट ऑफ द बार षटकार. धावसका पाहामध्ये 26. सास अभी तक चल रही है आसनगाव टीम की. पुढील बॉल पुन्हा गणेश. ओरपीचा बॉल पुन्हा एकदा नक्की ओरपीचा बॉल खोदून काढला गेलाय. लॉंग ऑफ नक्की क्षेत्र येत आहेत. एक धाव कंप्लीट स्ट्राइक रोटेट. एका सिंगलच्या सैन्य धावसका जाते नक्की 27 याकडे वरती संघर्ष करत आहे मित्रांनो. इथे मात्र विचार केला जाईल तर धावसका धाव फलक होते पाहायला मिळते नक्कीच. 2 गडी बाद 27 धावा. पुढील बॉल इथे नक्कीच पाहू शकला चांगलाचा फटका परंतु नक्कीच मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज. किरणचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन डीजे. नक्कीच या ठिकाणी सरपंच शिरोळ संतोषजी आरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अंकुची बर्दड साहेबांना विनंती असेल त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा.
धावसका धाव फलकामध्ये पाहायला मिळतं नक्की 27-3 कडे 27. पुढील बॉल मुकुंद आणि चांगला फटका पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नक्की मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षण नक्की टीपचे येत आहे. तो पत्र नक्की पाहायला मिळत आहे. ओहो, बॉल कलेक्ट झाला नाहीये. दोनच्या सने धावसका 29 थोडस व्यासपीठावर वरतोय, मंचावरती वळतोय. तिथे मात्र नक्की मान्यवरांचा त्याचप्रमाणे सत्कार करायला जातोय. याचा धावसका पाहायला मध्ये 29. नक्कीच या ठिकाणी सरपंच सावरोली सो रवींद्रजी हिरवा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. भास्कर आरे यांना विनंती असेल आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. बारा बॉल 37 धावांची गरज. 12 बॉल 37 धावांची गरज जिंकण्यासाठी नक्की अजूनही आसनगाव या संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 37 धावांची गरज. नक्की तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. वैयक्तिक पहिला संघाचा तिसरा षटक पांडुरंग हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 12 बॉल 37 धावांची गरज जिंकण्यासाठी आसनगाव संघाला. इथे मात्र विचार केला जाईल तर नक्की 18+ च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. तर आसनगाव संघाला आदिवासी सरपंच चषकामध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे तर नक्की या धाव्या जस्ट कराव्या लागतील. 12 बॉल 37. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पांडुरंग बॅटिंगला पाहायला मिळतो. आता मात्र गणेश पांडुरंग स्लोन गतीचा बॉल. इथे मात्र नक्की गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल अदा केला गेलाय. एक धाव कंप्लीट. एक सिंगलच्या साईने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 30. अजूनही नक्कीच धावशाल. 11 बॉल 36 धावांची गरज. 11 बॉल 36 धावा. 11 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. नक्कीच या ठिकाणी वाफेगावचे प्रतिष्ठित सुनीलजी कोरडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. पुढील बॉल कुठे गोलंदाजाच्या इथे सोनकी बॉल उडवला गेलाय. पाहुशाल झेल होईल का कॅरी. फिल्डरने पाहुशाल नक्की चांगला झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाज होईल गोवा. नकुलचा सुद्धा नक्की खेळ संपवला गेलाय. तू चल मे अशी परिस्थिती. आसनगाव संघ थोडासा बॅकफुटला आहे. गोठेगर ब या संघाचे करते धरते अतिथी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आयोजकांचा मान ठेवून आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. इथे नक्की पाहुशाल मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा नक्की जबरदस्त पकडलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. चला कोठारे टीम आणि नक्की धुमीपाडा टीम दोन्ही संघाने वेळ लावलाय. लवकर लवकर आपल्याला ड्रेस कोड कलेक्ट करायचा आहे. नवीन बॅटर पाहायला मिळतो राज.
यस आई गावदेवी स्पोर्ट गोठेकर टीमचे नक्कीच कॅप्टन कोल रोहन शेळके इथे उपस्थित झाले गेलेत आपलं वेलकम. धाव मात्र नक्की जुळले गेले एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पहामध्ये 31 या कडेवरती 5 गडी बाद 31. नक्कीच आमचे साथी समोर नक्कीच पाहायला मिळतील. आवाज नक्कीच कल्याणचा, आवाज भिवंडीचा, आवाज नक्कीच पावसाळ ठाणे जिल्ह्याचा, आवाज महाराष्ट्राचा. नक्कीच विशालजी पाटील सरांचा शुभागमन झालाय. नक्कीच पावसाल आमच्या परम मित्र आई गावदेवी गोठेकर संघाचे नक्कीच एक स्टार खेळाडू गणेश डिंगोरे धोनी यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इसो नक्कीच पावसाल अडवा बॅटने अक्रॉस द लाईन फटका मात्र सजवला लागलाय. जबरदस्त थ्रो, नो बॉल पंचांनी मात्र घोषित केले गेलाय. नवीन बॅटर बॅटिंग मार्गमध्ये सिद्धार्थ पाहायला मिळतोय. जुने 8 बॉल 33 धावांची गरज. कुठेतरी बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय आसनगाव संघ, कारण की 66 टार्गेट दिलं गेलं होतं. त्याचा पाठलाग करताना मात्र विकेटवरती विकेट गमावत गेले. इथे सोनकीत पावसाला हो खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चालला लॉंग लेगच्या रिजन मध्ये. हा आलाय नक्की संघर्षमय करणारा चौकार आसनगाव टीम कडनं. राहत की सास म्हणून देणारा हा चौकार. बॉल अजूनही नक्की 29 धावांची गरज. 7 बॉल 29 स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. चला टॉस साठी यायचंय. रविराज स्पोर्ट्स कोठारी त्यांना फाईट देईल. श्री गणेश 11 धोबीपाडा नक्की रवींद्रजी हिरवे साहेबांच्या हस्ते नक्की टॉस केला जाईल. तो चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो यायचंय. टॉस का बॉस कशामध्ये टॉस केला जाईल. पाहुशाल आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर आयोजित भव्य आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. गोठेकरचे नक्की ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेब इथे सोनकीत पाहुशाल अडवा बॅटने स्लॉक्स विसरला लागलाय. बॉल चाललाय नक्की इथं सीमा पार. अडवा बॅटने बॉल चाललाय डीप मिडविकेटला क्रॉस करत. या बॉल मध्ये आलाय 4 चौकार. सहा बॉल अजूनही 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 बॉल 25. चला स्पीडअप करायचंय विनंती करतोय. चला उकलवाडी संघ विनंती करतोय आपण टीम हँडल करायचं नाहीये. फिल्डिंग सजून घ्यायची आहे. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. एका दिवसाला 10 संघ खेळतायत पाहायला मिळते मित्रांनो. चला लवकर जरा स्पीडअप करायचा उकलवाडी संघ. 6 बॉल 25 धावांची गरज जिंकण्यासाठी आसनगाव संघाला जिंकण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी शुभागमन होतोय
गोठेकर गावचे प्रतिष्ठित सन्माननीय श्री गुरुनाथजी पाटोळे साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. सरपंच चषक आदिवासी सरपंच चषक 2020-25 मध्ये त्यांचं या ठिकाणी सर्व कमिटी तर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. नक्की चौथ्या षटकाला झाले सुरुवात. स्वतः कॅप्टन कोहली येत आहेत. रमेश 6 बॉल 25 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. सोनकी दडवा बॅटिंग चांगलासा फटका पाहायला मिळतोय. बॉल चला बॅकवर्ड्स रीजन मध्ये फिल्डर होते त्यांना बीट करून बॉल निघून चलाय सीमा पार. या बॉलवरती नक्की चौकार आला गेलाय. अजून नक्की 5 बॉल 21 धावांची गरज. 5 बॉल 21 धावांची गरज जिंकण्यासाठी आसनगाव संघ आणि शरण्य 11 अवकलोली संघ असा पहिला सामना पाहायला मिळतोय. पुढील बॉल फुलटॉस बॉल. इथे सुद्धा नक्की लोअर फुलटॉसचा बॉल मिडल ऑफ द बॅट मात्र झाला नाहीये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसरी सुद्धा नक्कीच कंप्लीट केली गेली. या 2च्या साहाय्याने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 47 या आकड्यावरती. चार बॉल अजून 19 धावांची गरज. 4 बॉल 19 धावा. 3 षटकार तर मारावे लागतील. या पहिल्या विचार केला जाईल पहिला 3 बॉलचा. उडवलाय बॉलला. इथे सुद्धा नक्कीच पाऊशाल मिस टायमिंग आहे. फिल्डर मात्र डीपचे येत आहेत. करणार नाही चुकी कारण अवकलवाडी संघ शहापूर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या सीझनला नक्कीच सर्वात फॉर्म मध्ये असलेला संघ. आदिवासी असून शहापूर मध्ये नक्की नामवंत संघ. या संघाने मात्र या सीझन मध्ये हंगामामध्ये मात्र गाजवलाय तो संघ अवकलवाडी संघ पाहायला मिळतोय. याही बेला नक्की चांगला बॉल चांगली लाईन कर्णधार नक्की कॅप्टन कोल रमेशच्या माध्यमातून षटक मात्र चांगलं हाताळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल जबरदस्त बॅटिंग दशरथ केवारीच्या आज मात्र नक्की पहिल्या इनिंग मध्ये बॅट बोलली आहे. नक्की टॉस यायचे कोठारे टीमचे कॅप्टन आणि धोबीपाडा टीमचे कॅप्टन यायचे टॉस साठी. फुल टॉस बॉल. इथे मात्र फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केला जाईल का. पण मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा नक्की जबरदस्त सेल पकडला जातोय. फलंदाज गॉन. विकेट वरती विकेट. तू चल में आया अशी परिस्थिती पाहायला मिळते आसनगाव संघाची. 66 टार्गेट दिलं होतं त्याचा पाठलाग करताना मात्र नक्की तारांबल उडाली गेली. या धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की. 47 नक्की पाहू शकाल. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा नक्की फिल्डर इथे चुकी करणार नाही. इथे बदल नक्की अभिनंदन टीम नक्की शरण 11 अवकलवाडी आणि हडलक संघ नक्की आसनगाव दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचे. यस रविराज स्पोर्ट खुटारे बंद टॉस. बॅटिंग आणि फिल्डिंग साठी नक्की श्री गणेश धोबीपाडा संघाला इन्व्हाइट केले. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि दोन्ही संघांनी नक्की लाईन अप करून घ्यायचे. आसनगाव आणि नक्की अवकलवाडी आपले होणारा सामना पाहायला मिळेल. धन्यवाद विकी सर. आपण काही या ठिकाणी सत्कार सोहळ्याकडे वळत आहोत. गोठेकर गावचे सन्माननीय
गुरुनाथजी पाटोळे साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान, राजाराम डोंगरे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी मान सन्मान करावा. त्यानंतर सरपंच गणेश कांबडी साहेब यांना विनंती असेल आपण या ठिकाणी रामा पोकळा साहेब या ठिकाणी स्पर्धेत उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी मान सन्मान करावा. याला नक्कीच दोन्ही सगळे नक्की लाईन अप करून घ्यायचे. येस थँक्यू. याचा नक्कीच पहिला सामना झाला होता, नक्कीच पाहू